आपल्या सर्वांच्या लाडक्या खासदार सुप्रियाताई, डॉक्टर अमोल कोल्हे, जगन्नाथ बापू शेवाळे, आपले युवा नेते युगेंद्र पवार, मेहबूब शेख, सुनील गव्हाणे, यशवंत गोसावी, प्रकाश मस्के, प्रवीण माने, महारुद्र पाटील, संदीप गुजर, भारतीताई शेवाळे, सुभाष ढोले, बीडी गायकवाड, बाबासाहेब जाधव, राजू जानकर, स्वप्नील गायकवाड, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि मगासपासून 5 वाजल्यापासून इथं बसलेले आपण सगळे 4 वाजल्यापासून इथं बसलेले आपण सर्व बारामती विधानसभा मतदारसंघातील ज्येष्ठ कार्यकर्ते, नागरिक आणि बंधू भगिनी, आता 9 वाजलेले, त्यामुळं जास्त तुमची उत्सुकता ताणण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. विधानसभेच्या निवडणुका आज 3 महिन्याच्या आत होतील. लोकसभेला तुमचं अभिनंदन बारामतीचं करायला पाहिजे की तुम्ही प्रचंड मताधिक्य सुप्रियाताई, तुम्ही सगळे होता म्हणून हे शक्य झालं. प्रचंड तणाव असताना, प्रचंड तुमच्यावर की आपण आयुष्यभर पवार साहेबांना साथ दिली, नेतृत्व त्या तोडीचं होतं म्हणून साथ दिली. पवार साहेबांच्या बद्दल फक्त बारामतीतच नाही, सगळ्या महाराष्ट्रामध्ये प्रचंड अशी आस्था आहे, प्रचंड असा विश्वास आहे आणि प्रचंड पाठिंबा पवार साहेबांना महाराष्ट्रात कुठेही गेलं तर असतं. आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये एक वेगळं वातावरण तुतारीचं आहे. आज महाराष्ट्रामध्ये मशालीचं पण चांगलं वातावरण आहे आणि हाताची पण साथ या दोघांना आहे. त्यामुळं महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये 170 ते 175 जागांवर विजयी होईल असा आमचा विश्वास आहे. वेळ बराच झालाय, बोलण्यासारखे बरेच विषय आहेत, पण तुम्ही सुप्रियाताईंच्या सारख्या एका रणरागिणीला दिल्लीमध्ये पाठवलं आणि मागच्या आठवड्यात झालेल्या लोकसभेच्या अधिवेशनात त्यांनी कुणाची ठेवली नाही, सगळ्यांची. म्हणजे इतक्या जोरात सुप्रियाताई तुमचं भाषण झालं की एकच नाही, अनेक भाषणं झाली की ज्यामध्ये केंद्र सरकारच्या चुकांच्यावर तुम्ही बोट ठेवली. अनेक लोक आम्हाला सांगतात की सुप्रियाताई काय भाषण करतात, डॉक्टर अमोल कोल्हे उत्तम भाषण करतात. ते आमचा नवा बॅट्समन गेलाय बीडचा, तो डायरेक्ट भाषण करताना विमानतळच बीडला मागायला लागला. आमचे बगरे सर दिंडोरीचे साधा माणूस कांद्यासाठी तोंड उघडून सरकारला जाब विचारण्याचं काम दिल्लीत करायला लागलं. निलेश लंकेला इंग्लिश येत नाही म्हणून हिणवण्याचा प्रयत्न कुणीतरी केला. पहिलं भाषण देण्यानं शपथच इंग्लिश मध्ये घेतली, पण त्यानंतर दुधाला आधारभूत किंमत मिळाली पाहिजे ही लोकसभेत मागणी निलेश लंकेंनी मराठी भाषणात भाषण करताना केली. तुमच्या मनात जे आहे ते दिल्लीत जाऊन बोलण्याची पवार साहेबांचे साथीदार हे काम करतात. तुम्हाला सगळ्यांना आम्ही जे आश्वासन महाराष्ट्रभर फिरून लोकसभेच्या निवडणुकांच्या आधी दिलं त्याची पूर्तता करायला आमचे 8 आमदार दिल्लीमध्ये आज प्रभावीपणाने काम करतात. 10 पैकी 8 निवडून आले. सातारचे पण निवडून आल्यातच जमा आहे. 37,000 पिपाणीला पडले, 35,000 आपली सीट पडली, 2,000 सीट आपली गेली. आणि त्यामुळं 10 पैकी 9 जागांवर पवार साहेब प्रभाव करू शकले. आम्ही म्हणत होतो 14 जागा घेऊया, पण पवार साहेबांनी समजूतदारपणानं महाविकास आघाडी इंटॅक्ट राहावी म्हणून थोडासा त्याग करायचं ठरवलं. काही जागा काँग्रेस आणि शिवसेनेला आम्ही थोडीशी चर्चेत माघार घेऊन सोडल्या. पण सांगण्याचा मुद्दा हा की पवार साहेबांच्या मागं महाराष्ट्रभर लोक उभी राहिली. अगदी वर्ध्यापर्यंत वर्ध्याच्या उमेदवाराचा अर्ज भरायला अमर काळेचा भर उन्हात 11-12 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत उन्हात मिरवणुकीत टपावर बसून साहेबांनी मिरवणुकीत त्या उमेदवाराच्या बरोबर साथ दिली आणि अर्ज भरायला गेले. सांगण्याचा मतितार्थ पवार साहेबांच्या एकदा डोक्यात बसलं काही खरं नाही.
ती जिद्द एवढी प्रचंड आहे, वयाचा काही हिशेब नाही, वयाचा काही संबंध तिथं नाही. जिद्द एवढी प्रचंड आहे की एकदा मनात घेतलं तर ते पाठ लावूनच सोडतात. त्यामुळे शहाण्या माणसाने त्यांना दिवसू नाही. एकदा जाग केलं आणि आव्हान दिलं, जेव्हा जेव्हा आव्हान येतं तेव्हा तेव्हा पवार साहेब ठामपणाने उभा राहतात. वयाचा विषयच कधी येत नाही. आणि म्हणून असा 84 वर्षाचा योद्धा तुम्ही सगळ्यांनी आयुष्यभर तळहाताच्या फोडाप्रमाणे जपला. तुमचे महाराष्ट्रावर बारामतीकरांचे लाख मोलाचे उपकार आहेत. त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. आता 2 महिन्यांना विधानसभा येते, त्यावेळी जरा व्यवस्थित बोलायला येईल मी. आज जास्त सगळं बोलून तुमच्या डोक्याला परत दुसऱ्या बाजूला त्रास होऊ नये, मी जास्त काही बोलत नाही. आपण सगळे संख्या निवडून आणू, चांगली संख्या सगळ्यांची येऊ. शिवसेनेची आली पाहिजे, काँग्रेसची आली पाहिजे, आपली आली पाहिजे. कोणाशी स्पर्धा न करता सगळ्यांच्या एकमतानं एका विचारानं आम्ही निर्णय करू आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा रामराज्य आणण्याचं काम आम्ही सगळे करू. हा विश्वास तुम्हा सगळ्यांना देतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.